भाजपा ने चुनाव आयोग की मदद से मतदाता सूची में हेराफेरी और वोट चुराकर धोखाधड़ी से सत्ता हासिल करने का आरोप लगाते हुए कांग्रेस द्वारा शहर में मशाल मोर्चा निकाला गया। भाजपा ने चुनाव आयोग की मदद से मतदाता सूची में हेराफेरी कर धोखाधड़ी से सत्ता हासिल करने का आरोप लगाते हुए लोकतंत्र को बचाने के लिए अखिल भारतीय कांग्रेस कमेटी ने आंदोलन शुरू किया है। इस श्रृंखला में 14 अगस्त को चंद्रपुर शहर में भी चंद्रपुर जिला कांग्रेस और शहर कांग्रेस द्वारा मशाल मोर्चा निकाला गया। यह मोर्चा गांधी चौक से जटपुरा गेट चंद्रपुर तक निकाला गया। इस मशाल मोर्चे में कांग्रेस के जिला अध्यक्ष पूर्व विधायक सुभाष टोटे, कांग्रेस के महानगर अध्यक्ष रामू तिवारी समेत कांग्रेस के पदाधिकारी, साथ ही महाविकास आघाड़ी के पदाधिकारी उपस्थित थे। इस समय कांग्रेस के पदाधिकारियों ने बताया कि मतों की चोरी कर देश और राज्य में भाजपा ने सत्ता हासिल की है और यह मामला चंद्रपुर जिले में भी सामने आया है। सरकार का असली चेहरा जनता के सामने लाने के लिए कांग्रेस ने यह मोर्चा निकाला और इस मामले की जानकारी आम जनता को देने के लिए सड़कों पर उतरने का संकल्प लिया गया। इस समय हस्ताक्षर अभियान भी चलाया गया। सरकार अंधकारामध्ये आहे, त्याला प्रकाश दाखवण्यासाठी हा कॅन्डल मार्च आहे। निवडणूक आयोग झोपत आहे, त्याला जागा करण्यासाठी हा कॅन्डल मार्च आहे। ही सरकार मताच्या चोरीमुळे आलेला आहे, त्यांना मताची चोरी कशी केली दाखवण्यासाठी हा कॅन्डल मार्च आहे। आणि या देशाचे नेते सन्माननीय राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे बंगलोरच्या कर्नाटक मधील त्या विधानसभा मधून जी मताची चोरी कशी झाली ते देशाला दाखवून दिलेलं आहे आणि ते लोकांमध्ये जागृती करण्यासाठी आणि निवडणूक आयोग याने निपक्षपातीपणे काम केलं पाहिजे। परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना दिली त्या राज्यघटनेच्या अनुसार या देशाच्या संविधानानुसार पार्लमेंट चालली पाहिजे, निवडणुका चाललं पाहिजे। आणि हे झोपलेले जे सरकार आहे, जे अनैतिक मार्गाने मताच्या चोरीवर आलेले सरकार आहे, या सरकारला जागा सरकार या सरकारला सत्तेवर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही। ते त्यांना हा या कॅन्डल मार्च मुळे ते जागे झाले पाहिजे, या उद्देशाने आज कॅन्डल मार्च काढला है। चंद्रपुर विधानसभा में गुजरी का हमारा जो क्षेत्र है वहाँ पर एक घर में 119 वोट मिले। चंद्रपुर में भी वोट चोरी हुई है। हमारे नेता राहुल गांधी ने बताया 7 तारीख और चंद्रपुर विधानसभा में वोट चोरी हुई है, इसका हम निषेध करते हैं और एक कॅन्डल मार्च आज उसी के लिए निकाला गया है। इंडिया आघाडीचेच पूर्ण घटक पक्ष राहुल गांधी यांच्या विरोधी पक्ष नेते यांच्या पाठीशी आहे आणि जे देशामध्ये घडत आहे हा एक देशाची लढाई आहे। ज्या प्रकारे आज आपण बघत आलो पूर्ण विरोधी पक्ष 300 खासदार रस्त्यावर उतरून सुद्धा सरकारने जाग येत नाही। चुनाव आयोग फक्त उत्तर देऊ शकत नाही। जे विरोधी पक्ष नेत्यांनी जे विषय मांडलेला आहे, जे लोकांचे मतदान कुठून आले कसे आले याचं साधं उत्तर सादर करू शकत नाही, अशा चुनाव आयोगाला आम्ही धिक्कार करतो। आणि येत्या काळात आज फक्त 300 खासदार जरी ते उतरले असेल, येत्या काळात पूर्ण देशाची जनता ज्या प्रकारे देशाच्या स्वातंत्र्य दिनासाठी उतरली होती त्याच प्रकारे आपल्या देशात देश वाचवण्यासाठी सुद्धा रस्त्यावर उतरणार आणि त्याच्यासोबत आम्ही सगळे पक्ष जात धर्म सोडून द्या, इथं पक्षपात सोडून फक्त देश वाचवण्यासाठी सगळे सोबत राहू।